असं म्हणतात की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि जिथे भारतात तरुणांना देशाचा आरसा समजला जातो आणि तेच तरुण देशात काही यशस्वी प्रयोग करताना आपल्याला दिसतात आणि त्याच माध्यमातून या ॲग्रिकल्चर वेगवेगळ्या कंपन्या होत असतात आणि त्या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्यांचा विविध गोष्टींमधून फायदा होत असतो। तर आज आपण कुठे आलेलो आहोत, त्यांच्याबद्दल आपण काय जाणून घेणार आहोत, या सर्व गोष्टी सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात पहिल्यांदा नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे कृषी जागरण मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर शेतकरी मित्रांनो, आपण मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 इथे देखील या कंपनी संदर्भात जाणून घेतलेला आहे आणि आज आपण पुणे मोशी येथे किसान मेळावा इथे देखील यांचा स्टॉल लागलेला आहे। यांचा कशाचा स्टॉल आहे, यांचं कशाचं प्रदर्शन आहे आणि निश्चित हे शेतकऱ्यांसाठी काय करण्याचा प्रयत्न करता, हे सगळं आपण यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम सर, तुमचं इथं मनापासून अभिनंदन। तर सर, किती वर्षापासून तुम्ही इथे हा स्टॉल लावता? मॅडम, आम्ही मागच्या 6 वर्षापासून किसान मध्ये स्टॉल असतो आमचा आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही वेगवेगळं काहीतरी इनोव्हेटिव्ह त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी पोहोचवत असतो। तर ह्या वर्षी आम्ही तसंच एक इनोव्हेटिव्ह केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सॉइल टेस्टिंग मशीन आहे आणि दुसरं एक आहे की आमच्या पेस्टिसाइडची जी रेंज आहे तर ती एक आम्ही लॉन्च करत आहोत। तर त्याच्यामध्ये नॅनो युरिया असतील, बायोझाईन असतील, या प्रकारचे असंख्य असे पेस्टिसाइड्स आम्ही लॉन्च करत आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे सॉइल टेस्टिंग। तर आपण दरवेळेसप्रमाणे जे रेग्युलर प्रॅक्टिस असते की शेतकऱ्याला जरा त्याची दर 2 वर्षांनी वगैरे सॉइल टेस्ट करायची असेल तर त्याला शेतातली माती घेऊन सॅम्पल घेऊन सॉइल टेस्ट लॅबला द्यावा लागते। तसं न करता आता आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या हातातच त्याच्या सॉइल टेस्टिंग मशीन आपण देतोय की जेणेकरून शेतकरी स्वतः घरी त्यांच्या मोबाईल डिव्हाइसवर आपल्या सॉइल टेस्टिंग मशीनने त्याची सॉइलची ते डिटेल्स चेक करू शकतो की आपल्या सॉइल टेस्टिंगमध्ये NPK किती आहे, पोटॅशियम किती आहे, ह्या गोष्टी चेक करू शकतो आणि ती इमिजिएटली त्याला शेतकऱ्याला तिथंच जागेवरती त्याचा रिपोर्ट पण जनरेट करता येतो। तर शेतकऱ्याला भविष्यात काय लावायचं आहे आणि कुठलं सोईंग करायचं आहे, काय आपल्या शेतात कमी आहे, काय आपल्या मातीत कमी आहे, काय जास्ती आहे, ते ह्या गोष्टी तो स्वतः चेक करू शकतो। तर ह्या वर्षी ते आम्ही एक इनोव्हेटिव्ह म्हणून एक सॉइल टेस्टिंग मशीन जी आहे ग्रोइट कडनं आपण लॉन्च केलेली आहे। सर, तुमच्या कंपनीचंच नाव आहे की ग्रोइट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। त्यातला ग्रो जर आपण बाजूला घेतला तर निश्चितच ग्रो म्हणल्यावर आपण समजूनच घ्यायचं। निश्चित तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळंपण आणि काहीतरी वाढीव देण्याचा प्रयत्न करत असतात दरवेळेस। तर हे तर झालं तुमच्या सॉइल टेस्टिंग मशीन संदर्भात। अजून शेतकऱ्यांसंदर्भात तुम्ही काय काय नवीन घेऊन आले आहात जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आणि एकंदरीत तुमच्या सर्व प्रोडक्ट्स बाबतीत आमच्या प्रेक्षकांना सांगा। मॅडम, आपण पाहू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांचं कापसाचं आसन, हरभऱ्याचं आसन, द्राक्षाचं आसन, डाळिंब आसन, फ्रुट्स आसन, व्हेजिटेबल आसन भरपूर नुकसान झालं। तर आपण एक प्रोटेक्टिव्ह फार्मिंगमध्ये बघू इच्छिता की आपण मल्च फिल्म तर वापरतोच, बट प्रोटेक्टिव्ह फार्मिंगमध्ये शेतकऱ्याने दरवेळेसप्रमाणे अवकाळी पाऊस जसं होतं त्याच्यात शेतकऱ्याचं नुकसान होतं, त्याच्यासाठी आपण क्रॉप कव्हर आहे, त्याच्यानंतर एक नेटलॉन पेपर म्हणून आहे तो आहे, जेणेकरून डाळिंबाची शेती असन, द्राक्षाची शेती असेल त्याचे आच्छादन केल्याने ते वाचू शकतात। अति धुकं असेल, अति थंडी असेल, त्याच्याने क्रॉप कव्हरनी जे सेटिंग्सला प्रॉब्लेम असतात फ्रूटच्या त्याच्यामुळे ते बचाव होऊ शकतात। तर क्रॉप कव्हर आहे, नेटलॉन आहे, मल्च फिल्म आहे, त्यानंतर आपण GI तारच्या रिप्लेसमेंट ॲग्री वायर, ग्रो वायर हे आहे, त्यानंतर सुतळीच्या रिप्लेसमेंट आपल्याकडे ॲग्री थ्रेड म्हणून आहेत, त्याच्यानंतर मॅडम आपल्याकडे ग्रो वायर्स, ॲग्री वायर्स ह्याची रेंज आहे। आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण शेतकऱ्यांना फील्डवरती पण आपण त्यांना सपोर्ट देतो, त्यांना शेतकऱ्यांना प्रॅक्टिसेस जे असतात, ओल्ड प्रॅक्टिसेस व न्यूज प्रॅक्टिसेस ह्याचं आपण मार्गदर्शन करतो। फील्ड टीमसुद्धा आहे जे आपले जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांशी कनेक्ट आहे आणि 100पेक्षा जास्त आमची टीम्स फील्डवरती काम करते आणि ह्या नेटवर्कला पूर्ण आमची एक चॅनल मॉडेल्स आहे। ते चॅनल सपोर्ट जे असतात ते चॅनल सपोर्ट्स 450 फ्रँचायझी आहे इंडियामध्ये, त्यांच्या थ्रू आपण हे रूट केलं जातो आणि टोटल आम्ही भारत देशाच्या 14 स्टेटमध्ये वर्किंग काम करतो। सर, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही भारतातील 14 स्टेटच्या माध्यमातून काम करता आणि तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत ही वेगवेगळ्या पद्धतीने माहिती पोहोचवण्याचा आणि एकंदरीत ही समाजसेवाच म्हणावं लागेल, कारण शेतकऱ्यांच्या निश्चितच यातली प्रत्येक गोष्ट ही फायद्याची आहे। तर मित्रांनो, अजूनही तुमच्या मनात ग्रोइट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड संदर्भात काहीही प्रश्न असतील तर आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की प्रश्न विचारायला विसरू नका। तुमच्या प्रत्येक
प्रश्नाचं उत्तर आम्ही सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर सर्वात पहिल्यांदा सर, तुम्ही इतका अमूल्य वेळ तुमचा दिला त्याबद्दल धन्यवाद.